आणि त्यात रिएक्शन नंबर 6 अकॉर्डिंग टू टेक्स्ट बुक काय आहे? हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन. नावच बघा किती डेंजर आहे. हायड्रोबोरेशन आणि सोबत ऑक्सिडेशन पण करतात. पण अगेन ही वाली रिएक्शन आपल्याला फक्त ट्रिकने शिकायची, मेकॅनिझमचा काही संबंध नाही. असतं मेकॅनिझम खूप कॉम्प्लिकेटेड आहे, मी दाखवतो नंतर, आपल्याला विसरूनच जायचं आहे, म्हणजे काही लक्षात ठेवणं वर्थ नाहीये. अगेन रिएक्टंट आपल्याकडे कोण असेल सर? एक अल्किन असेल. इथे रिएक्टंट काय वापरतात तर हे पण 2 स्टेप मध्ये काम होत असतं. पहिल्या स्टेप मध्ये रिएक्टंट टाकतात B2H6 इन द प्रेझेन्स ऑफ THF. कोणी म्हणेल सर हे काय आलं? बघा काय तुम्हाला केमिकल बॉन्डिंग मध्ये BH3 बोरेन हा शिकवलाय है ना, BH3. तुम्ही मला सांगा रे BH3 मध्ये बोरॉनचं हायब्रिडायझेशन काय? sp2 येईल. कसं काढत असतात? बॉन्ड पेअरची बेरीज करायची. बोरॉनचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन 3च असतात, 3ही बॉन्ड मध्ये गेले, लोन पेअर उरली का? नाही. 3 बॉन्ड पेअर असतील, S चा 1 आणि P चे 2, sp2 असं हायब्रिडायझेशन असतं. sp2 हायब्रिडायझेशन आहे. बरं याचा ऑक्टेट कंप्लीट आहे का? नाही. 3 बॉन्डचे 3 दुने मॅक्सिमम किती झाले? 6. ऑक्टेट कंप्लीट. म्हणून हा बोरेन काय करत असतो? जोडीने राहतो. डायमरच्या फॉर्म मध्ये. कशाच्या फॉर्म मध्ये राहतो? डायमर. डायमर म्हणजे 2 ची जोडी. हा 2 च्या फॉर्म मध्ये राहतो. आता ह्याचाच फॉर्म्युला काय होऊन जाईल सांगा बरं? B2 होतील आणि H6 होतील. बरोबर आहे? ओके. म्हणजे जर तुम्ही एका बर्नीमध्ये, एका पॉट मध्ये बोरेन टाकला, तुम्ही हा टाकला, पण तो बोरेन आपोआपच काय बनून जाईल? B2H6 जोडी जोडीने राहील ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी. हा झाला पहिला किस्सा. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय? मग याच्यामध्ये सर तुम्ही दुसरा रिएजंट टाकलाय. कोण टाकलाय? THF. तुम्हाला फ्युरान माहिती आहे का नाही? फ्युरान. फुरान काय असतं सांगा बरं? हा असतो तुमच्याकडे फ्युरान, हा असतो फ्युरान. या फ्युरानचं 2 वेळा हायड्रोजनेशन करायचं. हायड्रोजनेशन म्हणजे ऍडिशन ऑफ हायड्रोजन. तुम्हाला आठवलं का रे हायड्रोजनेशन केल्याने काय होत असतं? डबल बॉन्ड तुटतो आणि त्यांच्या दोन्ही साईडला कोण येतं? हायड्रोजन येतं. मग याचं काय होऊन जाईल? लक्षात आलं ना? अरे हायड्रोजनेशन केलं तर डबल बॉन्ड को तोडोजी, हायड्रोजन को जोडोजी. H2 टाकलं तर याला म्हणतात आता टेट्रा हायड्रोफ्युरान. टेट्रा हायड्रोफ्युरान. काय लॉजिक असेल हे नाव देण्याचं सांगा बरं. बघा फ्युरान सारखाच दिसतोय किंवा फ्युरान पासूनच बनलाय, पण तुम्ही इथे 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 किती हायड्रोजन ऍड केले? म्हणून तो टेट्रा हायड्रोफ्युरान झाला. लक्षात आलं? हे अगेन लर्न करायचं. मी फक्त ते व्यवस्थित सांगतोय, समजावून तुम्हाला कशाचं स्ट्रक्चर काय असतं माहिती असू द्यात फक्त. बरोबर आहे? कोणी म्हणेल सर मग हा तुम्ही हे 2 रिएजंट घेतले, हा नसता टाकला तर काही बंद पडलं असतं का? कारण त्याचा रिएक्शन मध्ये काही रोल नसतो. असल मध्ये असं होतं की BH3 याचा ऑक्टेट कंप्लीट नाही ना, म्हणूनच हा काय करायचा? जोडीने राहायचा. पण तुम्हाला इथे रिएक्शन मध्ये जोडी नको पाहिजे असते, म्हणून तुम्ही काय करता? याच्यामध्ये कोण टाकून देता? THF टेट्रा हायड्रोफ्युरान. काय याच्याकडे लोन पेअर आहे? काय हा याचा बेस याला डोनेट करू शकतो? मग होतं काय? याचा ऑक्टेट कंप्लीट नाही ना, तर हा THF काय करतो? याला लोन पेअर देतो आणि काय बनवतो? स्टेबल बनवतो. तर THF ने काय केलं आयुष्यात? BH3 ला टेम्पररी स्टॅबिलिटी दिली आणि स्टॅबिलिटी भेटल्यामुळे त्याच्या डायमरचा काय होतो? मोनोमर होतो. डायमरचा कशामध्ये कन्वर्जन होतो? मोनोमर मध्ये कन्वर्जन होऊन जातं. म्हणजे तुमचा B2H6 आता कशा फॉर्म मध्ये राहायला लागतो? BH3 च्या फॉर्म मध्ये राहायला लागतो. याच्यासाठी हा रिएजंट घेतला होता. पहिला रिएजंट कळाला काय होतं ते सांगून दिलं. आता दुसरी वाली स्टेप बघून घ्या. दुसरी वाली स्टेप आहे की याच्यामध्ये तुम्ही काय करत असता? बेसिक कंडिशन मध्ये पेरॉक्साइड टाकता. अरे सर हे तर ते ऑक्सिडेटिव्ह ओझोनोलिसिस सारखंच झालं. झिंक H2O ऐवजी आपण हे पण तर टाकायचं ऑक्सिडेटिव्ह ओझोनोलिसिस मध्ये, तसंच झालं. रिएजंट लर्न केला तरी चालतो. बरोबर? काय स्टार्टिंग सांगा? तुमच्याकडे रिएक्टंट एक अल्किन असेल, तुम्ही त्याच्यामध्ये B2H6 याला डायबोरेन वाचायचं. नाव काय असतं B2H6 चं? डायबोरेन. डायबोरेन असं असतं. एकटा म्हणजे BH3 बोरेन, हा डायबोरेन असतो. याच्यामध्ये हा THF टाकतात. हा आहे THF. हे तर तुम्हाला लॉजिक सांगितलं की फ्युरान पासून ते नाव कसं लक्षात ठेवायचं. बाकी याचा काही रोल नाही, उगाच आहे असंच.
आणि हे काय करतं तर THF काय करतं बेसिकली THF स्टॅबिलिटी देतं कोणाला BH3 ला, म्हणून त्या डायमरचं मोनोमर बनून जातं. चला सरळ सरळ सांगायला सुरुवात करतो ह्याची ट्रिक, बाकी काहीच लक्षात नाही ठेवायचं. परत मला सांगा ट्रिक शिकायची. रिएक्टंट कोण असेल अल्किन. दोन स्टेप मध्ये रिएक्शन होते. स्टेप 1 मध्ये काय लिहून देतील B2H6 इन द प्रेझेन्स ऑफ THF आणि स्टेप 2 मध्ये काय लिहून देतील H2O2OH-. तुम्ही काय करायचं, तुम्ही याच्याऐवजी सरळ शॉर्टकट लक्षात ठेवायचा. ट्रिक अशी लक्षात ठेवायची की तुम्ही H2O चं ऍडिशन करत असतात आणि अँटी मार्कोनिकोने करत असतात. अँटी मार्कोनिकोने H2O चं ऍडिशन करायचं. दिस इज युअर ट्रिक. बाकी काहीच लोड घ्यायचा नाही. म्हणजे त्यांनी गावभराचा रिएजंट दिलाय. काय दिलाय B2H6 THF H2O2OH- एवढं दिलं ना. तुम्ही ते सर्व विसरून जायचं. तुमच्यासाठी रिएक्टंट कोण आहे सांगा ट्रिक नुसार. आणि ऍडिशन कशी करायची. मग मला सांगाल का मार्कोनिको म्हणजे काय. पण कोण निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट. बरोबर आहे ना. मला सांगा H2O मध्ये निगेटिव्ह पार्ट कोण असेल O की OH-. कारण की H2O चे तुकडे काय H+ आणि OH- होतात. अच्छा आता हा सिमेट्रिक अल्किन आहे, याला एनिवेज फरक पडत. मग मी मुद्दाम जर रिएक्टंट काय घेऊन टाकला अनसिमेट्रिक, म्हणजे याच्या शेजारी काय लावून टाकली ब्रांच लावून टाकली. आता हा अनसिमेट्रिक झाला ना. डबल बॉन्डेड, याच्याकडे किती बॉन्ड आहे किती हायड्रोजन आहे 2. याच्याकडे किती आहे. मार्कोनिको सांगतो निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट विल अटॅच टू द कार्बन हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन. म्हणजे OH इथे जायला पाहिजे होता पण ह्या रिएक्शन मध्ये जात. त्याचं मेकॅनिझम कसं असतं आपण डायरेक्ट ट्रिक लक्षात ठेवू. आपल्याला मेकॅनिझम कुठे शिकायचं. मग आपण काय लक्षात ठेवू निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट म्हणजेच OH- विल अटॅच टू द कार्बन हॅव्हिंग मोर नंबर ऑफ हायड्रोजन. कारण की आपली ट्रिक सांगते अँटी मार्कोनिकोने जा. मग इथे OH गेला तर नो डाऊट इथे काय जाईल आणि याच्यावर डबल बॉन्ड होऊन जाईल व्हॅनिश. सांगा बरं काय प्रोडक्ट भेटला CH3 CH सिंगल बॉन्ड. आता CH2 करून टाकू. इथे CH2 आणि OH झेपला का. बरोबर आहे. ओके चलो परत एकदा सांगून देण्याचं ट्रिक. तुमच्याकडे एक अनसिमेट्रिक अल्किन असतो म्हणजे डबल बॉन्डच्या डावीकडे उजवीकडे वेगवेगळे ग्रुप. रिएजंट परत एकदा सांगा कोण असतो B2H6 इन द प्रेझेन्स ऑफ THF फॉलोड बाय H2O2OH. त्यांनी एवढं मोठं दिलं तुम्ही लोड घ्यायचा. तुमच्यासाठी ट्रिक नुसार रिएजंट कोण आहे H2O ची तुकडी करा H+ आणि OH. इथे डबल बॉन्ड मध्ये H2O चं ऍडिशन करा अकॉर्डिंग टू अँटी मार्कोनिको रूल. म्हणजे निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट OH- विल अटॅच टू द कार्बन हॅव्हिंग मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. एरवी काय झालं असतं OH मध्ये गेलं असतं मार्कोनिको नुसार. आपल्या इथे कसं जाणार अँटी मार्कोनिको जिथे हायड्रोजन जास्त आहे तो आपला मेजर प्रोडक्ट. मायनर बनायचा पण नाही. लक्षात आले का. हा जो खाली दिलाय तो फक्त समजण्यासाठीचा पार्ट आहे ओनली फॉर अंडरस्टँडिंग. ह्याच्यात काही इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं नाही. म्हणजे कंटेंट तुमचा एवढाच आहे. ह्या स्लाइडवरचा सिलेबसचा कंटेंट एवढाच आहे जो डब्ल्यू मध्ये येतो. हे बाकी तर मी फक्त नॉलेज साठी सांगितलंय नोट साठी सांगितलंय. जेपली का रिएक्शन. ओके चलो हे रिएक्शनला म्हणतात हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. याच्यात होत काय असतं बरं कधीतरी बोर्ड मध्ये स्टेप वाईज पण विचारतात. मग त्याच्यात काय करायचं बघा CH3 म्हणजे थोडंसं मेकॅनिझम सांगतो पण 100% नाही बरं का. शॉर्टकटच मारतोय फक्त एक स्टेप सांगतो बाय चान्स विचारली तर. होत असं असतं की तुमच्याकडे एक अल्किन असतो असावाला. याच्यामध्ये तुम्ही काय टाकता BH3. तुम्ही असल मध्ये BH3 टाकलेला असतो का रे. तुम्ही जो टाकला तो काय होता B2H6. पण याला THF ने स्टेबल केलंय ना म्हणून आता तुम्ही रिएक्टंट काय लिहिला BH3 लिहिला. हा THF विसरले तरी चालेल. काय बोरॉनचा ऑक्टेट कंप्लीट आहे सर. आता नाही हे टेम्पररी स्टॅबिलिटी दिली. ऑफिशियली 4 बॉन्ड आहेत का नाही. मग होतं काय याच्याकडे डबल बॉन्ड आहे. हा डबल बॉन्ड याला डोनेट होऊन जातो. बरोबर आहे. पण आपल्याला माहित आहे रे बोरॉन ची कॅपॅसिटी किंवा अवकाश किती आहे बॉन्ड बनवण्याची 3च. चौथा बॉन्ड आहे ठेवू शकतो का. लिव्हिंग हायड्रोजन हा लिव्हिंग ग्रुप नसतो पण ह्या केस मध्ये हायड्रोजन लिव्ह होऊन जातो कारण की बोरॉन मॅक्सिमम किती बॉन्ड बनवू शकतो 3च बनवू शकतो. जर इकडून बॉन्ड बनला तर हायड्रोजन निघून जाईल.
जानेवाले लोक सुखाने जातात की दुःख देऊन जातात? म्हणजे काहीतरी घेऊन जातील सोबत, काय घेऊन जातील? इलेक्ट्रॉन्स. सांगा हा डबल बॉन्ड जर इकडे गेला तर इथे पॉझिटिव्ह चार्ज आला असेल का? मग हा H त्याच्याकडे येऊन जाईल. म्हणजे एकंदरीत होईल काय बघा बरं, हा CH3 याचा CH2 करून टाकू का आता? तो हायड्रोजन इकडे येईल ना याच्या पुढे. इथे कोण होतं? CH, आणि त्याचा बॉन्ड कशासोबत बनलाय? बोरॉन सोबत. बोरॉन जवळ अजून पण काय उरले? 2 हायड्रोजन. एक गेला, तो गेला आणि इकडे आला झेपलं. ओके चलो, हा अजून पण गरीबचा गरीबच राहिला. ह्याचा ऑक्टेट कंप्लीट झाला का? ऑक्टेट साठी इलेक्ट्रॉन तर भेटले पण हायड्रोजन सोडून गेला. मग काय होतं? अशा वेळेस अजून एक रिएक्टंट असा वाला अटॅक करतो. म्हणजे ही झाली स्टेप 1 ना. आता बघा पुढच्या ह्याच्यात काय होऊन जातं ह्या रिएक्टंट मध्ये? CH3 CH डबल बॉन्ड CH2 अटॅक करतो. परत हा डबल बॉन्ड इथे अटॅक करतो. पण बोरॉनची अवकात किती बॉन्ड ठेवण्याची आहे? 3. चौथा शक्य आहे का? अजून एक हायड्रोजन पळून जातो. पण ऑब्वियस आहे बघा, हा जर इकडे गेला तिथे पॉझिटिव्ह चार्ज येईल ना, तिथे तो हायड्रोजन जातो. म्हणजे काय बनतं सांगा बरं मला? हा बोरॉन होता, ही एक चेन होती काय? CH2 CH2 CH3. अशी अजून एक चेन आली का सर आता? CH2 CH2 CH3. झेपलं की नाही रे? अजून एक चेन आली. आता कोण उरला याच्या जवळ? एकच हायड्रोजन. हा परत गरीब झाला, परत 3च बॉन्ड. परत एकदा डबल बॉन्ड अटॅक करतो. CH3 CH डबल बॉन्ड CH2. हा डबल बॉन्ड परत एकदा अटॅक करतो आणि आता शेवटचा हायड्रोजन पण पळून जातो. काय भेटलं जरा नीट सांगा बरं? बोरॉन. एक चेन ही इकडे आहे, कोण? CH2 CH2 CH3. झेपलं की नाही? इथे बघा CH2 CH2 आणि CH3. एवढंच नाही, तिसरं पण कोण आलं? CH2 CH2 CH3. म्हणजे तिन्ही हायड्रोजन 3 कार्बनच्या चेनने रिप्लेस झाले. लक्षात आलं काय झालं? अगेन हे वाला तुम्हाला अख्खं लर्न करायचं, नॉट टू लर्न. तुम्हाला टेन्शन नाही घ्यायचं, लर्न नाही करायचं तुम्हाला. फक्त मी सांगितलं व्यवस्थित की का बरं होत असतं. नाही तुम्हाला असं टाईप कसं लिहायचं, तुम्हाला पाहिजे ते लिहून दिलं बुक मधलं, असं थोडीच आहे. तर थोडं थोडं लॉजिक चेक होतं. लर्न करायचं नाही, नीट मध्ये विचारणार नाही, बोर्डचा तर काही संबंध नाहीच आहे. म्हणजे एकंदरीत असं झालं की तुम्ही हा जो अल्कीन घेतला होता, बरोबर आहे ना, त्याचे टोटल किती मॉलिक्यूल रिएक्ट होणार होते? 3. हे एका BH3 सोबत रिएक्ट होणार होते, बरोबर आहे की नाही? 3 वेळा याच्यावर अटॅक होणार होता आणि 3 वेळा हायड्रोजन इकडे जाणार होते. म्हणजे सोप्या भाषेत CH3 CH2 CH2 ही चेन किती वेळा अटॅच होणार होती? कोणाला? बोरॉन. एवढं शॉर्टकट होतं ते, 3 वेळा. पण ते व्यवस्थित तुम्हाला दाखवले. मग याला नाव काय देतात सर? याचं जनरल नाव असतं ट्राय अल्काइल बोरेन. ट्राय अल्काइल बोरेन. मला सांगा बरं हा अल्काइन किती कार्बनचा आहे? त्याला प्रोपाइल म्हणू का? मग याचं प्रॉपर नाव काय झालं सांगा? ट्राय प्रोपाइल बोरेन. ह्याचं नाव झालं ट्राय प्रोपाइल बोरेन. मग हा जो ट्राय प्रोपाइल बोरेन असतो त्याच्यात पुढची स्टेप होत असते. काय टाकलं तरी आपण स्टेप 2 मध्ये H2O2 OH मायनस. अरे हो ना, H2O2 OH- टाकला होता ना, H2O2 OH- टाकला होता सर. काय होईल सर पुढे? तर इथे मात्र ट्रिकने जायचं. इथे मेकॅनिझम असतं पण इथे ट्रिकने सरळ सांगून देतो. हा बोरॉन आयुष्यामध्ये कधी सुधरतच नाही. ह्या बरोबर तो आहे ना, इथे इथे बघा ना, इथे बघा. त्याला कोणतरी मदत करायला आलं, बरोबर आहे, पण त्याने एक हायड्रोजन सोडून दिला, परत गरीब झालं. हायड्रोजन सोडून दिलं ना, परत कोणतरी मदत करायला आलं, परत त्याने हायड्रोजन सोडला, परत तेच, बरोबर आहे. सुधारायचं नावच नाही. सर शेवटचा चान्स द्या, चान्स दिला परत तोच करतोय. सर शेवटचा चान्स द्या, परत चान्स दिला, परत तोच करतोय. म्हणजे याच्या आयुष्यात काही सुख लिहिलेलं, याचं काय ऑक्टेट कंप्लीट होईना चाललंय, बरोबर आहे का? सेम काम होतं. इथे 3 कार्बनच्या चेन आल्या, पण अजून पण त्याचं ऑक्टेट कंप्लीट आहे का? 3 बॉन्डचे 3 दोन्ही 6. आता इथे OH मायनस टाकला का? आता 3 वेळा OH चा अटॅक होतो बोरॉन. OH चा अटॅक झाला की कार्बनची चेन पळून जाते. कार्बनची चेन H2O2 मधून OH घेते. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवायचं, हा इथले 3ही बॉन्ड तुटतात. असल मध्ये ते 3 आहेत, कळलं ना? 1 2 आणि 3 फक्त एका साईडला लिहिले. 3ही वेळा बोरॉन कडे OH अटॅच होतात आणि नो डाऊट कार्बन कडे पण 3ही वेळा OHच अटॅच होतात. म्हणजे व्यवस्थित सांगा, रिएक्टंट 3 मॉलिक्युल्स ऑफ, ह्याला वाचा बरं, CH3
CH2 CH2 त्याच्या शेजारी आला OH प्लस BOH ट्राइस. बरोबर आहे ना. हे जे BOH ट्राइस असतं ना ह्याला बोरिक ऍसिड पण म्हणतात. बोरिक ऍसिड म्हणजे ते मुंग्यावरच औषध असतं ते वालं. किंवा कॅरम बोर्डचं पावडर आहे ना त्याला पण मुंगे रिपेल होतात. कॅरम बोर्डवर जे पावडर असतं ते हेच असतं बोरिक ऍसिड असतं. कॉर्ड्स पावडर नाही टाकायचं त्याच्यावर. स्ट्रायकर पण खराब होईल कॅरम पण खराब होईल है ना. काय तो ते नसतं. आणि बोरिक ऍसिड तोंडाला नाही लावायचं. मुंग्या मारतात तुम्हाला चक्कर येईल नाकात बिगात गेलं तर आहे ना. तो बोरिक ऍसिड असतं. काय लॉजिक असतं सहज म्हणून सांगतोय आपलं आता आलेच आहे तर हे असं असतं बोरिक ऍसिड. एक बोरॉन आणि त्याला 3 OH. काय तुम्ही सांगा रे हायड्रोजन अटॅच टू इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम असेल तर हायड्रोजन बॉन्डिंग होते की नाही. म्हणजे एक मॉलिक्यूल आणि दुसरे मॉलिक्यूलचे चार्जेस एकमेकांना अट्रॅक्ट करतात. म्हणजे एक बोरॉन अशा तिघांसोबत हायड्रोजन बॉन्डिंग करेल. तो तिघांसोबत आणि अख्खी लेअर बनते. लेअर बनली तर हे जे लाकडाचा सरफेस असतो कॅरम बोर्डचा त्याच्यावर अख्खी लेअर बनून जाईल ना. मग तुम्ही स्ट्रायकर मारला तर तो आरामात स्मूथली पडेल. बरोबर आहे. तर तसं लॉजिक असतं त्याचं. लेट इथे नव्हतं सांगायचं काय तुम्हाला. अल्कोहोल झेपला हा सेकंडरी आहे की प्रायमरी आहे. प्रायमरी. एक कार्बन एका कार्बनला त्याचे प्रायमरी आहे ना म्हणून याला अँटी मार्कोनिको आहे. मेकॅनिझम नुसार अँटी मार्कोनिको होत असतं. चला अगेन मला फक्त कन्क्लुजन सांगून द्या ट्रिक सांगून द्या बाकी काही लक्षात ठेवायचं नाही. एक अल्किन असेल सर B12 असेल H2OH- असेल ते असू द्या. तुमचं काम एकच आहे. तुम्ही हे रिमेंबर करायचं की हे दिले म्हणजे हे हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन नावाची रिएक्शन आहे. याच्यात तुम्हाला काय ट्रिक आहे H2O चं ऍडिशन अँटी मार्कोनिकोने करायचं. H2O मधला निगेटिव्ह पार्ट म्हणजे OH- will attach to the carbon having more number of hydrogen atoms. कल्याण बाकी लोड घ्यायचा. एका वर्षी फक्त हे पण विचारलं होतं की इथे A आणि इथे B लिहिलं होतं. तर मग A काय असतं तर A काय लक्षात ठेवायचं ट्रायअल्काइल बोरेन असतो. म्हणजे जो पण तुमचा अल्किन असतो तो 3 वेळा बोरॉनवर अटॅक करतो. आणि मग ते परत तुटतं. ती ट्रिकच आहे OH जातात. झेपलंय का. ओके इथे ही रिएक्शन संपून गेलेली आहे. बरोबर आहे. त्याचं रिअल लाईफ मेकॅनिझम काही असं असतं कॅमेऱ्यात तर दिसतच नसणार आहे ऑब्वियस आहे. तुम्ही बघून घ्या काय होत असतं. तो ट्रायअल्काइल बोरेन बनल्यानंतर ट्रायअल्काइल बोरेन पर्यंत तर सांगितलं ना मी कसं बनतं हे वाला. इथपर्यंत तुम्ही सांगितलं मेकॅनिझम. तिथून पुढे काय होतं ते समजून घ्या. तिथून पुढे बघा हे 3 R आले ना R. H2O2 मधला H+ जातो O- तो O- अटॅक करतो मग हे बनतं. मग परत हा R इकडे शिफ्ट होतो आणि आपल्याला तर सांगितले काय करायचं इथून तोडायचं. याला एक वेस्ट त्याला एक वेस्ट त्याला एक वेस्ट त्याला एक वेस्ट खाल्ल्या लोडले नाही का नाही. रिएक्शन झेपली का तुम्हाला पक्का झेपली आहे. ओके चला बढिया. जाऊया नेक्स्ट रिएक्शन कडे जी की मे बी सेकंड लास्ट वगैरे रिएक्शन आहे. ओके हा तिकडे जायच्या आधी जर तुम्हाला फॉर्मॅलिटी म्हणून एक अति सोपा क्वेश्चन करायचा असेल तर तो तुम्हाला झेपेल की नाही जरा मला सांगायचं आहे. तो चांगला क्वेश्चन आहे तो लेवलचा और लेवल सबका निकलेगा नहीं निकला तो देख लियो है ना. चलो याच्यामध्ये टाकतो अल्कोहोलिक KOH. सांगा बरं काय बनेल. आणि हिटिंग जो अल्कोहोलिक KOH बेवडा KOH बीटा इलिमिनेशन. ओके इथला H जाईल इथला Cl जाईल आणि डबल बॉन्ड येईल. आठवलं. ओके चलो काय बनेल सांगा. CH3 CH डबल बॉन्ड CH2. खरंय ना. आता याचे तर 2-3 कार्यक्रम करू आपण. बघा इकडे जाऊया. इकडे काय करतो मी पहिले टाकतो O3 इन द प्रेझेन्स ऑफ CCl4. मग याच्यामध्ये टाकतो ZnH2 ओझोनोलिसिस. काय प्रोडक्ट लिहू सांगा बरं. डबल बॉन्ड को तोडो दोनों साइड में डबल बॉन्ड को जोड़ो. एक काय बनेल सांगा CH3 C डबल बॉन्ड H प्लस हा उजवीकडचा C डबल बॉन्ड खरंच झेपले ऑनेस्टली. ओके चलो हे झालं एक. आता मी याच्यामध्ये काय करतो याच्यामध्ये मी टाकतो H3O+. H3O+ म्हणजे एकंदरीत काय असतं रे किंवा तो टेक्स्टबुकच्या लँग्वेज नुसार सांगू 40% झाले काय तुम्हाला. HgSO4 हा रिएजंट लिहून दिला नाही आपण नाही लिहून दिला. चला मग एवढंच लिहून देतो. डायल्यूट H2SO4 लिहून देतो. चला डायल्यूट H2SO4 आहे म्हणजे एकंदरीत तुम्हाला माहिती अल्किनची रिएक्शन बघितली होती आपण. दिस इज नथिंग बट H3O+. H3O+ म्हणजे काय H+ आणि H2
आयन्स काय असतात? H प्लस आणि OH. म्हणजे इथे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं, हे दिलं किंवा हे दिले याचा अर्थ तुमच्याकडे कुठले कुठले आयन आहेत सांगा? H प्लस आणि OH. Unsymmetric alkene, negative part of the reagent will attach to the carbon having less number of hydrogen. अबे हा सिंपल मार्कोनिको आहे ना? अरे हो की नाही? मग हा इथे OH गेला, इथे सांगा बरं प्रोडक्ट. CH3 CH OH CH3. ऑनेस्टली झेपला. आता शिकलेली रिएक्शन इकडे लिहितो. काय होती आता शिकलेली रिएक्शन सांगा बरं? B2H6 in the presence of THF followed by बोलो H2O2 in the presence of OH minus. मग मला तुम्ही सांगा ह्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक आहे? इथे सिंपल H3O प्लस किंवा डायल्यूट H2SO4 दिला होता. इथे तुम्ही कुठला रूल फॉलो केला? मार्कोनिको रूल ट्रिक फॉलो केली. बरोबर आहे ना? आता तुम्ही इथे बघितलं हे तर हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन आहे. ह्याची ट्रिक काय असते? अँटी मार्कोनी असते सर, हे ना? ह्याची ट्रिक असते अँटी मार्कोनी. मार्कोनिको पूर्ण नाही लिहिता, शॉर्टकट केलं, मार्कोनीच असं म्हटलं. बरोबर आहे? मग तुम्ही पण ह्याची ट्रिक काय लक्षात ठेवली रे बाबांनो? H2O म्हणजे H प्लस आणि OH. ह्याची अँटी मार्कोनिकोनी म्हणजे OH मायनस विल अटॅच टू द कार्बन हॅव्हिंग मोर नंबर ऑफ हायड्रोजन. काय लिहू सांगा प्रोडक्ट? ह्या प्रोडक्ट मध्ये फरक आहे की नाही? जर सिंपल H3O प्लस टाकलं तर OH मार्कोनिकोने लावायचा, पण B2H6 ने टाकलं तर अँटी मार्कोनिकोने लावायचा. कळले का तिघांचे फरक? ओके चलो. तो अशा पद्धतीने हे तिन्ही रिएक्शन पण रिवाइज केले आपण आणि एकच मेगा क्वेश्चन सॉल्व्ह करून टाकला. झेपलं? ओके चलो पुढे जाऊया. पुढची रिएक्शन आहे पॉलिमरायझेशन, जी जरा जास्त सोपी आहे ही रिएक्शन. बघा डे टू डे लाईफ मध्ये सर्वात जास्त जो पॉलिमर आपण वापरतो तो आहे पॉलिथिन. पॉलिथिन बॅग है ना? सब्जी घेतली, धनिया घेतला, टमाटर घेतले, आलू घेतले, प्याज घेतले, पॉलिथिन द्या भैया, थोडी बॅग द्या. आपण विचारतो ना त्यांना पॉलिथिन आहे का? ते चुपचाप खालून चोंगडीतून काढतात, कारण की स्पेसिफिक थिकनेस पेक्षा कमीवाल्या पॉलिथिन बॅग आहेत. रिझन त्या डिग्रेड होत नाहीत आणि रिसायकल पण होत नाहीत. खूप जास्त त्याची थिकनेस कमी असेल ना, स्पेसिफिक पेक्षा कमी, तर त्या रिसायकल पण होत नाहीत, रिसायकल करायला परवडत पण नाहीत आणि चांगल्या रिसायकल होत नाहीत. म्हणून ते रॅट पिकर्स कचरा उचलणार, त्याला उचलून घे तसंच पडू देतात. मग त्याला काय ॲनिमल्स जर काय फूड असेल त्याच्यात स्मेल तर ॲनिमल्स बिचारे खाऊन घेतील, त्यांना काय कळते अन्न आहे की काय. तो प्रॉब्लेम आहे. गटर वगैरे नाले वगैरे ब्लॉक होऊन जाते, ते अडकून ना पॉलिथिन किंवा पोल्युशन होऊन जाते, डिग्रेड होत नाही. लेट ती बनवायचीच ही रिएक्शन आहे. त्याच्या मी काय डिलीट केलं काय? हेडिंग कुठे गेली? अच्छा हा गेला, हा इथे टिक झालं वाटतं माझ्या. ओके इथे टिक झालं वाटतं प्लस साईनवर. ओके तर पॉलिमरायझेशन काय असतं बघा. तुमच्याकडे परत जगातला सर्वात सोपा अल्किन म्हणजे इथिन घेऊन टाकू का रे? इथिन असतो. तुम्ही इथिनचे खूप सारे लाखो करोड्स ऑफ मॉलिक्युल्स घेता, एन टाइम्स. एन म्हणजे किती पाहिजे तो आपण घेऊन टाकतो, खूप जास्त क्रोड्स मध्ये मॉलिक्युल घेऊन टाकतात. इथे कंडिशन काय असते तर प्रेशर खूप जास्त असतं, टेम्परेचर पण खूप जास्त असतं. आता प्रत्येक वेळेस वेगवेगळं ठेवतात तुम्हाला कशा टाईपचा पॉलिथिन बनवायचा, थिकनेस वगैरे. जास्त प्रेशर आणि जास्त टेम्परेचर. रिएक्शन कशाच्या प्रेझेन्स मध्ये होते? O2 म्हणजे एअरच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन होत असते. आता होतं काय इथे सांगतो तुम्हाला. हा एक CH2 डबल बॉन्ड CH2 आहे, याच्या शेजारी अजून एक CH2 डबल बॉन्ड CH2 असतो, याच्या शेजारी अजून एक CH2 डबल बॉन्ड CH2 असतो. असं किती टाइम्स असतं? n टाइम्स असतं. इथिन हा ठीकठाक स्टेबल आहे त्याच्या आयुष्यात, पण तुम्ही काय केलं? खतरनाक प्रेशर, खतरनाक टेम्परेचर, ऑक्सिजन पण टाकला. बरोबर आहे ना? आता ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये एखादी गोष्ट जाळली तर जळून जाते ना, पण एवढं पण जास्त नसतं की याची बर्निंग होऊन जाईल, कंबशन होऊन जाईल. थोडं कमी टेम्परेचर ठेवलं म्हणजे हा वितळून जातोय. पहा होतं असं की कुठलाही मॉलिक्यूल जगामध्ये अनस्टेबल असेल तर काय मिळवण्याचा प्रयत्न करेल? स्टेबिलिटी. मग हा मॉलिक्यूल स्टेबिलिटी मिळवण्यासाठी काय चेंजेस होतात? ह्याचा डबल बॉन्ड इथे ट्रान्सफर होतो, पण काय याचे ऑलरेडी 4 बॉन्ड होते, 5वा शक्य आहे का? मग ह्याचा डबल बॉन्ड इथे जातो, ह्याचा डबल बॉन्ड अजून पुढे, असं किती टाइम्स होतं? n टाइम्स होत जातं. बरोबर आहे? आणि याची चेन बनून जाते. बघा इथला डबल बॉन्ड कमी झाला, पण इथे बॉन्ड बनला, पण बॉन्ड बनला म्हणजे एकत्र आले, अशी लांब चेन बनते, त्यालाच आपण पॉलिथिन म्हणत असतो.
बरोबर आहे. एकंदरीत होते काय सांगा बरं याच्यापासून. हे बघा CH2 सिंगल बॉन्ड CH2, हा CH2 सिंगल बॉन्ड CH2 आणि हा पण CH2 सिंगल बॉन्ड CH2. मध्ये काय झालंय सांगा बरं, एक एक नवीन बॉन्ड बनलाय. बरोबर आहे. याच्या तिकडे पण तर असेल एखादा मॉलिक्यूल आणि त्याच्या तिकडे पण तर असेल एखादा मॉलिक्यूल्स. बरोबर आहे ना, असं लॉंग होत जातं. ह्याचं एक युनिट काय, एक युनिट एवढं एवढं, हे एक युनिट झालं बघा ना, हे एक युनिट, हे एक युनिट, हे एक युनिट. बरोबर ना. पॉलिमर लिहित असताना काय करतात माहिती आहे, एकच युनिट असं लिहितात आणि त्याच्या पुढे लिहितात n टाइम्स. हा आहे पॉलिथिनचा फॉर्म्युला. हे आहे पॉलिथिन, जे सर्वात बेसिक पॉलिथिन आपण वापरतो ना ते हे आहे. हा होता इथिन. बरोबर आहे. हा काय असेल, पॉलिथिन, पॉलिथिन. तर ह्याला काय म्हणतो आपण, पॉलिथिन. हा ई काढून टाकला जातो, पॉलिथिन. हा झाला पॉलिथिन. ह्याला कधी कधी पॉलिइथिलीन असं पण नाव येतं, कन्फ्युज व्हायचं. पॉलिइथिलीन आणि पॉलिथिन हे सेमच नाव आहे. बरोबर आहे. मग हे झालं बेसिक एक रिएक्शन. कळालं कसं होत असतं पॉलिमरायझेशन. मेन रिएक्शन केवढी आहे, एवढीच. बाकी काय आहे, बाकी तर मी तुम्हाला समजून सांगितलं नेमकं काम कसं होत आहे. कळालं ना. मेन रिएक्शन काय डब्ल्यू मधली, अरे झेपलं का. आता सायंटिस्टने थोडेसे काय केले, मॉडिफिकेशन केले. त्यांना कळालं की इथिन अशा रिएक्शन देतात ना, मग त्यांनी काय केलं, इथिन मध्ये थोडंसं चेंज केलं. जसं की एक इथिन असा घेतला CH2 डबल बॉन्ड CH, ब्रांच मुद्दाम मी वर करतो. बरोबर आहे. असं अजून एक मॉलिक्यूल असेल CH2 डबल बॉन्ड CH आणि त्याला पण ब्रांच काय असेल CH3. असं किती टाइम्स असेल, n टाइम्स असेल. ह्याला पण हाय टेम्परेचर हाय प्रेशर कंडिशन देऊन टाकल्या तर काय होतं तर सांगा, हा डबल बॉन्ड पुढे जाईल, हा पण डबल बॉन्ड पुढे जाईल. आणि कळलं की नाही. मग काय झालं बघा बरं, इथे काय उरलं CH2, इथला डबल बॉन्डचा काय उरला सिंगल बॉन्ड, ह्याला काय उरलं ब्रांच आणि तो पुढे अटॅच झाला. असं किती टाइम्स झालं, n टाइम्स. बरोबर आहे की नाही. हा काय प्रोपीन होता का, हा काय होता प्रोपीन. प्रोपीन हा काय बनला असेल सांगा बरं, पॉलीप्रोपीन, पॉलीप्रोपीन किंवा पॉलीप्रोपायलीन. पॉलीप्रोपायलीन. जसे इथिनला इथिलीन म्हणतात ना, तसं प्रोपीनला प्रोपायलीन पण म्हणतात. कन्फ्युज व्हायचं नाही. कळालं का कसं होत असतं. हे झालं आपलं एक्झाम्पल नंबर 2. मग असं इन्स्पायर होऊन यांनी जे काय असेल ते पॉलिमरायझेशन करायला सुरुवात केली. झेपलं. ओके. एक पॉलिमर नावाच्या चॅप्टर मध्ये येणार आहे, पण ह्याच रिएक्शनला बेस्ड आहे म्हणून सांगतोय. PVC हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकले. कशाशी संबंधित असतं, पाईपशी संबंधित असतं ना. हे प्लास्टिकचे जी पट्टी बिट्टी चालली PVC चेच बनलेले असते, PVC पाईप्स आहे की नाही. ओके. हा असतो व्हिनाइल क्लोराईड. हा काय असतो, व्हिनाइल क्लोराईड. व्हिनाइल का म्हणतात तुम्हाला माहिती आहे का, डबल बॉन्डला डायरेक्टली जर क्लोरीन अटॅच असेल तर त्याला व्हिनाइलिक कंडिशन म्हणतात. व्हिनाइलिक अलायलिक नाही, तुम्हाला अजून माहिती नाही. ठीक आहे. हायड्रोकार्बन्स चॅप्टर नाही, हॅलोजन डेरिव्हेटिव्हज पुढच्या चॅप्टर मध्ये शिकवेल. डबल बॉन्डेड ग्रुपला डायरेक्टली एखादा फंक्शनल ग्रुप असेल तर त्या कंडिशनला काय म्हणतात. मग व्हिनाइलला क्लोराईड आला, डबल बॉन्डला क्लोराईड आला, म्हणून याचं नाव काय असतं, व्हिनाइल क्लोराईड. मी असे n मॉलिक्युल्स घेतले. बरोबर आहे की नाही. किती मॉलिक्यूल घेतले, n. आणि पॉलिमरायझेशनच्या कंडिशन दिल्या म्हणजे काय, हाय टेम्परेचर हाय प्रेशर, काही रिएक्शन मध्ये सुटेबल कॅटलिस्ट पण टाकतात. बरोबर आहे. काय होतं सांगा बरं, हा डबल बॉन्ड पुढे जातो, हा डबल बॉन्ड पुढे जातो, असं किती टाइम्स होतं, n टाइम्स. याचं एक युनिट काय होतं सांगा बरं, CH2 CH आणि ह्याला कोण C. आम्ही हाच आहे आपला PVC. फुल फॉर्म सांगा बरं, पॉलीव्हिनाइल क्लोराईड. लक्षात आलं ना. व्हिनाइल क्लोराईडचा पॉलीव्हिनाइल क्लोराईड. आणि याच्याशिवाय आपण आयुष्य इमॅजिन तरी करतो का. PVC पाईप शिवाय कधी शक्य आहे का. तुमची मशीन्स, तुमची पाईपलाईन, तुमच्या घरात येणारं पाणी सर्व मेटलच्या पाईपने थोडीच येतं. 95% तर पाणी कुठल्या पाईप्सने येतं, प्लास्टिक. प्लास्टिक म्हणजेच बेसिकली वन ऑफ दी काय आहे, PVC. कळलं का. ओके. तर पॉलिमरायझेशनची मेन रिएक्शन सिलेबस मध्ये एवढीच आहे. एक्झाम्पल म्हणून एवढे देतात. मी अजून एक सांगितले, झेपलं का तुम्हाला. हे थोडं वेगळं झालं, याच्यात क्लोरीन आला पण लक्षात आलं ना नेमकं काय होतं. ओके. एक अजून रिएक्शन संपली. चलो अजून पुढे जाऊयात. एक्स्ट्रा स्लाइडला करू काय.
ओके, सेकंड लास्ट रिएक्शन आहे तुमच्याकडे. सेकंड लास्ट की लास्टच असेल, जे पण असेल ना सिक्वेन्स मध्ये जाऊया. ओके, ती आहे हायड्रॉक्सायलेशन. तुम्हाला माहिती आहे का रे, नॉमेनक्लेचर मध्ये हायड्रॉक्सी म्हणजे नेमकं कोण? अल्कोहोल, OH. OH जेव्हा ब्रांच येतं त्याला काय म्हणतात? हायड्रॉक्सी म्हणतात. मग हायड्रॉक्सायलेशन म्हणजे काय असेल? हॅलोजिनेशन म्हणजे हॅलोजनला ऍड करणं. हायड्रोजनेशन म्हणजे मग हायड्रॉक्सायलेशन म्हणजे OH ला ऍड करणं. मग OH ला ऍड करण्यासाठी लिटरली OH टाकत नाही. काय करतात बघा, जगातला सर्वात सोपा अल्कीन कोण असतो रे बाबांनो? इथिन असतो. याच्यामध्ये एक ऑक्सिडायझिंग एजंट टाकतात, पण हा ऑक्सिडायझिंग एजंट आपण दुसऱ्यांदा शिकतोय आणि ह्यावेळेस कंडिशन वेगळी आहे. इथे तुम्ही टाकत असता कोल्ड डायल्यूट केमेनोफोर. केमेनोफोरचं नाव वाचा, पोटॅशियम. तुम्ही ओझोनोलिसिस मध्ये पण शिकलाय का? हॉट कॉन्सन्ट्रेटेड केमेनोफोर है ना, पण तिकडे हॉट कॉन्सन्ट्रेटेड होतं, इथे कसं आहे? कोल्ड डायल्यूट आहे. बरोबर आहे. याच्यात पण डायरेक्ट ट्रिक लक्षात ठेवायचं. पहिली गोष्ट हा एक ऑक्सिडायझिंग एजंट असतो. ऑक्सिडायझिंग एजंट काय काम करेल? ऑक्सिडेशनचंच काम करतो बे. टीचर टीचिंग करतो, स्टुडंट शिकतो. तसं ऑक्सिडायझिंग एजंट LIC एजंट LIC काढतो, पॉलिसीचा एजंट पॉलिसी काढतो. बरोबर आहे ना? तसं ऑक्सिडायझिंग एजंट ऑक्सिडेशन करतो. स्वतःचं रिडक्शन होतं ती गोष्ट वेगळी आहे, पण ऑक्सिडायझिंग एजंट ऑक्सिडेशन करतो. ऑक्सिडेशन म्हणजे एक तर रिमूव्हल ऑफ हायड्रोजन, नाही तर ऍडिशन ऑफ, मग याच्यात तो ऍडिशन ऑफ ऑक्सिजन करतो. आपण अगेन जाणार कशाने? ट्रिकने. बरोबर आहे का? ओके, कशाची ट्रिक आहे सांगा? हायड्रॉक्सायलेशनची. हायड्रॉक्सायलेशनची ट्रिक आहे, ज्याला आज बेस केमेनोफोर टेस्ट पण म्हणतात. काय म्हणतात तर लगेच सांगतो. बघा, तुमच्याकडे एक अल्कीन असतो, सिमेट्रिक असो अनसिमेट्रिक असो, फरक पडत. अल्कीन मध्ये रिएजंट काय लिहून असतो? कोल्ड डायल्यूट केमेनोफोर. हॉट कॉन्सन्ट्रेटेड चालत, त्या केस मध्ये वेगळं काहीतरी होत असतं, ते असतं ओझोनोलिसिस. इथे काय होतं? एकच डबल बॉन्ड काढायचा आणि दोन्हीकडे एक एक OH जोडायचा. ट्रिक झेपली का? दोन पैकी एकच डबल बॉन्ड काढायचा आणि दोन्हीकडे एक एक OH जोडायचा. सांगा रे काय भेटलं? CH2 सिंगल बॉन्ड CH2. अरे सर, एक OH इथे पण आणि एक OH इथे पण. याचं नाव सांगेल कोणी? अशाला काय म्हणतात? विसिनल डायोल. विसिनल डायोल म्हणतात. बरोबर आहे ना? अशा मॉलिक्यूल ज्याच्यात दोन शेजारी शेजारी कार्बनला OH येतात त्यांना ग्लायकॉल्स असं पण नाव असतं. काय नाव असतं? ग्लायकॉल. हे कार्बन किती आहेत? 2, म्हणून याला इथिलीन ग्लायकॉल म्हणतात. इथिलीन का बरं म्हणत असतील? इथिन पासून बनलेला ग्लायकॉल, इथिलीन ग्लायकॉल. 2 कार्बनचा ग्लायकॉल बनत असतो. चला, ट्रिक झेपली का तुम्हाला? सांगा बरं मला ट्रिक काय आहे? तुमच्याकडे काय असतो? अल्कीन असतो. अल्कीन मध्ये रिएजंट काय येतो? कोल्ड डायल्यूट केमेनोफोर. तुम्ही काय करता? डबल बॉन्डला तोडता आणि दोन्हीकडे एक एक OH दॅट्स इट. लक्षात आलंय का? ओके, मग सर हे बेस केमेनोफोर टेस्ट का बरं? तसं का म्हणायचं? बघा, KMNO4 जो असतो केमेनोफोर, आणि विशेष करून डायल्यूट केलं तर तो पिंक कलरचा असतो. थोडासा घट्ट असेल तर व्हायोलेट कलरचा आपण दिसू शकतो. पण आता तुम्ही डायल्यूट केला म्हणजे कशा कलरचा दिसेल? पिंक. तुम्ही लॅब मध्ये प्रॅक्टिकल सुरू केलेत का? टायट्रेशन वगैरेचं एक प्रॅक्टिकल असते, एका ट्यूब मध्ये काहीतरी भरायचं असतं, ड्रॉप ऑइल सोडायचं असतं, त्याला शेक दाखवत होता का तसं काही? टायट्रेशन आता होणार तुमचं, झालं तर, नाही झालं तर टेन्शन नाही. पिंक व्हायोलेट, बरोबर आहे ना? असं असतं. आता तुम्ही मला अजून एक टेस्ट फॉर अनसॅच्युरेशन सांगा बरं. ब्रोमीन वॉटर टेस्ट. बरोबर आहे ना? काय व्हायचं? अल्कीन मध्ये तुम्ही ब्रोमीन वॉटर टाकायचे, डबल बॉन्डच्या इकडे एक ब्रोमीन जायचं आणि तिकडे ब्रोमीनचा कलर असायचा ऑरेंज रेड किंवा येलो, फिका असेल तर. बरोबर ना? तुम्ही ब्रोमीन ड्रॉप वाईज टाकायचे. ब्रोमीन टाकला की अल्कीन मध्ये ऍड व्हायचा. ब्रोमीन ब्रोमीन राहायचा का? जर ब्रोमीन ब्रोमीन राहिलाच नाही तर त्याचा कलर पण राहणार, त्याचा कलर गायब होऊन जायचा. अरे बरोबर आहे ना? तर त्याचं डिकलरायझेशन काय प्रूफ करायचं? अल्कीनच आहे. अल्केन असता तर ब्रोमीन ब्रोमीनच राहिला असता. बरोबर आहे ना? तसंच आता तुम्ही कोल्ड डायल्यूट केमेनोफोर टाकला तर त्यातले O जे असतात ते इथे ऍड होऊन जातात. आता केमेनोफोर राहिला का? त्याचा कलर राहील का? तर त्याचा पिंक कलर जो असेल तो इकडे पुढे गेलो तर काय होत असेल सांगा बरं?
डिसअपिअर होत असेल. कशामध्ये? प्रोडक्ट मध्ये. त्याचा जो कलर आहे तो डिसअपिअर होतो. जर हा अल्केन असता तर OH ऍड झाले असते का? हा डायल्यूट आहे तो याच्यात टाकला तर अजून फिका झाला असता पण कलर राहिला असता, कारण की केमिलोफोर रिॲक्ट झाला नसता. कशाच्या केसमध्ये? अल्केनच्या. आता रिएक्टंट कोण आहे? झेपला का? व्यवस्थित. ओके सर. म्हणून याला टेस्ट फॉर अनसॅच्युरेशन पण म्हणतात. शेजारी शेजारी OH आले तर अशा प्रोडक्टला काय म्हणतात? ग्लायकॉल्स म्हणतात. करायला रिएक्शन. ओके. सपोज मी तुम्हाला हे वाला रिएक्टंट दिला, सायक्लिक देऊन टाकला लिटरली असा वगैरे है ना. याच्यात मी टाकून दिला कोल्ड डायल्यूट केमिलोफोर. सांगा रे काय? ठीक आहे, बोला बोला बोला. डबल पैकी एक बॉन्ड काढून टाकायचा आणि OH ऍड करायचा. ओझोनोलिसिस मध्ये काय ट्रिक होती? अख्खाच डबल बॉन्ड काढायचा आणि डबल बॉन्ड O जोडायचा. लक्षात आलं ना? चला सांगा काय भेटला प्रोडक्ट? सायक्लोहेक्सेन जशाच तसा काढू. व्हेरी गुड. सायक्लोहेक्सेनचे पूर्ण तुकडे झाले नाही. इथे एक OH आला आणि इथे पण एक OH आला. अशा मॉलिक्युल्सला ग्लायकॉल म्हणतात. तो हा सायक्लोहेक्साइल ग्लायकॉल झाला. बरोबर आहे ना? सायक्लोहेक्साइल. यस. जनरल नाव ग्लायकॉल. झेपलं? जर मी याच्यात हॉट कॉन्सन्ट्रेटेड KMnO4 ते पण ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये टाकलं असतं तर काय झालं असतं? कोणाला आठवतं का? ओझोनोलिसिस. कुठली वाली? रिडक्टिव्ह की ऑक्सिडेटिव्ह? लिहून दिलं नोटबुक मध्ये. ऑक्सिडेटिव्ह ओझोनोलिसिसची ट्रिक काय होती? पहिले तर डबल बॉन्ड को तोडो, दोनों साइड पे डबल बॉन्ड हो जोडो. म्हणजे याच्यात थोड्या वेळासाठी काय बनवेल? किती कार्बन आहेत? 1 2 3 4 5 आणि 6 कार्बन असे आहेत. बरोबर आहे? डबल बॉन्ड O को जोडो, डबल बॉन्ड O को जोडो. काय इथे याच्या आहे? ऑक्सिडेटिव्ह ओझोनोलिसिस मध्ये डबल बॉन्ड O च्या शेजारी याच्या असते तर थांबायचं की पुढे जायचं? आणि काय बनवायचं त्याचा? कार्बोक्सिलिक ऍसिड बनवायचा. म्हणजे फायनल आन्सर काय तुमचं? बरोबर आहे? ह्या मॉलिक्युलचं फेमस नाव ऍडिपिक ऍसिड पण आहे, जे तुम्हाला पुढे मी शिकवेल विथ ट्रिक, म्हणजे तुम्हाला लर्नच होऊन जाईल. ऍडिपिक. IUPAC नाव काय असेल सांगा बरं? 1 2 3 4 5 6 हेक्सेन 1,6 डायऑइक ऍसिड. अरे पण कळलं का तुम्हाला? मग बदल गया, जज्बात बदल गए. कसे कसे बदलले सांगा? कोल्ड डायल्यूट होता तर बिचाऱ्याने एकच बॉन्ड तोडला आणि OHच जोडला. पण हॉट कॉन्सन्ट्रेटेड आणि सपोर्टला ऍसिड होता, डबल बॉन्ड तोडला तर तोडलाच. वरून जो H उरला त्याचा पण काय करून टाकला? OH करून टाकला. लक्षात आलंय ना? हा फायनल आन्सर आहे. झेपलं? व्यवस्थित? दोघांमधला फरक कळाला? ओके चल. शेवटची रिएक्शन ओझोनोलिसिस. दोनदा तर बोललो वाटतं मी शेवटची रिएक्शन. नाही, सेकंड लास्ट बोललो. लास्ट बोललो नाही, याला म्हणतो लास्ट. बरोबर आहे? ऑक्सिडेशन. अरे ऑक्सिडेशन म्हणजे काय? ऑलरेडी झालेलं आहे आपलं. हे ऑक्सिडेटिव्ह ओझोनोलिसिसच आहे. काय म्हणणं आहे त्यांचं? लक्षात घ्या. जर तुमच्याकडे एखादं अल्किन असेल, हे मी आधीच लिहून पण दिले 2 मिनिटांपूर्वी, 2 लेक्चर पूर्वी. बरोबर आहे ना? जर तुमच्याकडे काय काय असेल बघा, ऍसिडिक केमिलोफोर म्हणजे कोण? KMnO4 इन द प्रेझेन्स ऑफ H+ किंवा ऑर मध्ये काय चालू शकतं? K2Cr2O7 इन द प्रेझेन्स ऑफ H+. हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. ह्याची ट्रिक सांगून देऊ सरळ. ट्रिक काय करायचं? ऑक्सिडेटिव्ह ओझोनोलिसिस. सांगा बरं काय होत असतं ऑक्सिडेटिव्ह ओझोनोलिसिस मध्ये? हवं तर हा मुद्दा अनसिमेट्रिक देतो. चला स्टेप 1 मध्ये काय होत असतं सांगा ट्रिक नुसार? डबल बॉन्ड को तोडो जी आणि दोनों साइड में डबल बॉन्ड हो को. पण एवढ्यावर थांबव जी की अजून पुढे जाऊ जी? अजून पुढे जायचं. बरोबर आहे का? आणि काय करायचं? H चा OH आणि H चा इथे 2 वेळा H आहेत म्हणजे 2 वेळा OH. चला लेफ्ट वाल्याचा आन्सर सांगा मला. CH3 C डबल बॉन्ड O OH. पक्का झेपलाय का? ह्याचं काय करू सांगा? C डबल बॉन्ड O. इकडे पण OH आणि तिकडे पण सर
एका कार्बनवर 2 OH ठेवायचे मग ह्याच्यात ऐवजी ऑर मध्ये व्यवस्थित काय लिहू सांगा, काय काढून टाकायचा, H2O काढून टाकायचा, म्हणजे H2O गेला. आता उरलं काय, गळून CO2. ह्याचा एक बॉन्ड कमी झाला ना, तिथे डबल बॉन्ड पण तर द्यावा लागेल ना. अबे लिहून झाले नोटबुक मध्ये CO2 + H2O असतं, असं लिहून येत नाही, तसं लिहून येत असं फायनल आन्सर. झेपलंय का ऑन स्क्रीन? ओके चलो. तर KMnO4 किंवा K2Cl टाकलं तर ह्याला सेम ॲज ऑक्सिडेटिव्ह ओझोनोलिसिस, जे की ऑलरेडी शिकून झालेलं आहे. युजेस सोबत याला करून टाकू खतम. युजेस फक्त वाचून काढायचे, फॉर्मॅलिटी करायची, याच्यात काय याचं खूप इम्पॉर्टंट वगैरे नाहीये. पण अगेन मॅच दी पेअर वगैरेचे युजेस आपल्याला एक्झाम मध्ये विचारत असतात. पहिला यूज वाचा, सर्वांना लक्षात आलं. स्टार्टिंग मटेरियल फॉर प्रिपरेशन ऑफ अल्काइल हॅलाइड्स, अल्कोहोल्स, अल्डिहाइड्स, कीटोन्स आणि कार्बोक्सिलिक ऍसिड्स. कोणी म्हणजे सर असं कसं म्हणताय, बघून घ्या, तुम्हाला पाहिजे ते बनवून देतो. CH2 डबल बॉन्ड CH2 आहे माझ्याकडे, बरोबर का? सांगा याच्यात मी HCl टाकतो, काय होईल? फटाफट झटपट फटाफट. H + Cl डबल बॉन्डच्या एका साइडला H, एका साइडला Cl. भेटला का अल्काइल हॅलाइड? झेपलं? ओके. अल्कोहोल भेटण्यासाठी मी काय करतो, H3O+ टाकतो. आता काय होईल, एका साइडला H, एका साइडला OH. आता झेपलं ना? ओके. याच्यामध्येच मी काय करतो, ओझोनोलिसिस करतो, बरोबर आहे, इन द प्रेझेन्स ऑफ ZnH2. आता सांगा बरं ट्रिक काय असते, डबल बॉन्ड को तोडो, दोनों साइड में डबल बॉन्ड को जोडो. अल्डिहाइड बनली की नाही? जर याच्यात एखाद्याला ब्रांच असती तर कीटोन पण बनला असता. अरे करून बघितलं ना. जर ऑक्सिडेटिव्ह ओझोनोलिसिस केलं तर कार्बोक्सिलिक ऍसिड पण तर बनतो, म्हणजे सर्वच बनू शकतं. ओके. दुसरं वाचा, आताच बघितलं का, पॉलिथिन आणि पॉलीप्रोपीन किंवा प्रोपायलीन हे जे असतात, हे बॅग बनवताना, टॉय बनवताना, प्लास्टिकच्या बॉटल बिटल बनवतो ना आपण, ह्या सर्व बनवताना वापरतात आणि ज्या डे टू डे लाईफ मध्ये खूपच महत्वाच्या आहेत. शेवटचा यूज जो टेक्स्ट बुकने दिलाय, फ्रुट्स ना आर्टिफिशियल केमिकल मध्ये पिकवलेले फळ आहेत म्हणतात. अरे बरोबर आहे, नॅचरली भट्टीत पिकलेले नाही आहेत असा एक शब्द असतो, म्हणजे ओरिजिनली नाही पिकले. त्यांना कच्चच असताना झाडाचं तोडले आणि केमिकल मध्ये डीप केलं किंवा केमिकल स्प्रे केले आणि ते पिकले. तर त्यात वन ऑफ दी काय वापरतात, इथिन. इथिनचे 2 कामं असतात. इथिन तो जो त्या फ्रूटची स्किन असते त्याला सुद्धा रिएक्शन करून थोडासा रिएक्ट करून त्याच्यासोबत, जे हिरवा आंबा होता कच्चा तोडला तुम्ही, त्याच्यावरती ते केमिकल टाकलं, त्याला हळूहळू ते येलोइश बनवतं. आपल्याला काय वाटेल की हा मँगो राईप झाला. एवढंच नाही, मँगो रायपनिंग साठी जे काही केमिकल त्या फ्रूट मध्येच बनत असतात आपोआपच, तोडल्यानंतर पण ते बनण्यासाठी हे ट्रिगर करतं इथिन. म्हणजे ते आपोआपच ते केमिकल बनतात आणि फळ पिकून जातं, जे पण असेल. तर मँगोज किंवा बाकी जे पण काही फ्रुट्स असतील त्यांना राईप करण्यासाठी आर्टिफिशियल, नॅचरली राईप नाही होणार आहे, पण ते करण्यासाठी तुम्ही हे वापरत असता. इथे आपला अल्कीन संपतो. अल्कीन नंतर ऑब्वियस आहे आता उरला अल्काईन आणि थोडासा बेन्झीन असं वगैरे असं. त्याच्यात खूप जास्त नसतं. आता सेम आहे. सर्वात जास्त चांगला इंटरेस्टिंग कंटेंट कशात होता, अल्किन्स मध्ये होता.